मंगळवारला संध्याकाळला मी इथून माझ्या गावी माझ्या वडिलांची तब्येत बघण्याकरता गेलो असल्यानंतर मी तिथेच मुक्काम केला. मुक्काम करीत असताना रात्रीचे 12:15 वाजता माझे वडील एक्सपायर झाले असताना आम्ही सकाळी त्यांना आमच्या नातेवाईकाला कॉल वगैरे करून हे सांगितल्यानंतर मी माझ्या मिसेसला पण सांगितलं आणि माझी मुलगी पण तिच्यासोबत होती. हे लोक सकाळी बसनी बसून गावाकडे आल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीचा जो काही कार्यक्रम जो होता तो पूर्ण निस्तारल्यानंतर आम्ही काल इथे नागपूरला आलो रात्रीचे 8:15 वाजता आल्यानंतर बघितलं की मेन दरवाजाचं जे कुंडी आणि ताला जो होता तो खाली पडलेला होता आणि जो दार जो होता तो थोड्या प्रमाणामध्ये खुला होता आणि जो मुख्य गेट जो आहे लोखंडी गेट, त्या लोखंडी गेटचा ताला जसाचा तसाच होता तो आणि थोडा झुकलेला होता. तर त्या कारणास्तव असं वाटलं की कुणीतरी घरामध्ये आलेलं आहे. हे बघता क्षणी आम्ही गेटचा ताला काढून आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर बघितलं की घरातलं पूर्ण सामान जे होतं ते पूर्ण अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेलं असताना आम्ही घरमालकाला पण इतल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला पण इतल्ला केला. त्या पोलीस स्टेशनला इतल्ला केल्यानंतर तिथल्या साहेबांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही एक कंप्लेंट देऊन द्या. कंप्लेंट दिल्यानंतर आपण त्याची शहानिशा चौकशी करू आणि चौकशी केल्यानंतर जो काही जे असेल ते तुम्हाला तुमचं गेलेलं सामान जे काय आहे ते तुम्हाला वापस मिळेल. तर आमच्या इथनं गेलेलं सामान जे आहे हे 5 तोळ्याचं मंगळसूत्र लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेलं होतं लॉकरमध्ये. त्या लोखंडी अलमारीचा मेन जो असते दार त्याला लॉक लावलेलं नव्हतं पण लॉकरला लॉक लावलेलं होतं. ते त्यांनी तोडून तिथलं ते सामान घेऊन गेले. बाकीचं सामान अस्ताव्यस्त करून ठेवलं आणि होम थिएटरचा एक बॉक्स जो होता तो पण घेऊन गेले आणि घरामध्ये इथे तिथे कुठे काही शोधता येईल असं बघितलं दुसरं काही, पण ते त्यांना काही दिसलं नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी ते इकडे तिकडे उलटपालट करून सामान करून ठेवून दिलं. माझी प्रशासनाला अशीच विनंती आहे की जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर आमची मदत करावी आणि आमचा गेलेला माल आम्हाला मिळावा हीच विनंती मी प्रशासनाला करतो.